वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अळंगापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया कविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी समचरण सरोजन सागर नीला दुभाजन जगन नैत पाणी वंदन वंदनानं तरण तुलसी माला वंदनं वंदनेत्रं सदय दौलासं विठ्ठल चिन्तयामि ओम नमो विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविन प्रीती कोटीवार भावे त्यांची सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे साधू संत शिरोमणी जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याआधी
पायदिंडी सोला श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली ते श्री क्षेत्र देवाची आळंदी असा आपला पायवारीचा सोहळा होणार आहे. आणि आजची जी तिसऱ्या दिवसाची वस्ती शेंबडी या गावी आहे. अशोक हरिभक्त पारायण अशोक महाराज साळुंखे यांच्या इथे आपली आज वस्ती आहे. मी त्यांची ऋणी आहे. आणि तसेच आज मला जी कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वसुखाने वासी आपल्या सर्वांचेच आवडते सर्वांचेच परिचयाचे आपले चव्हाण बाबा आता ते आपल्यात नाही. ती एक खंत आहे. आज आपल्या समोर इथे बाबा बसलेले असतात पण या वर्षी ते नाही आहेत. ते जरी शरीराने नसले तरी सुद्धा ते आपल्या सोबत कायम राहणार आहेत. विठ्ठल तसेच गुरुवर्य हरिभक्त पारायण माझेच वडील सर्वांचेच आवडीचे. काल त्यांचा कीर्तन होता वाघोशीमध्ये. हरिभक्त पारायण जागडे महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. आज आपण कोठे जात आहोत? आळंदीला जात आहोत. कशासाठी जात आहोत? तिथे काय आहे? आपली आई आहे. आणि त्या आईसाठी आपण आज त्या आईला भेटायला जात आहोत. मग रिकाम्या हाताने जायचं का? सासरवासी नसते सासरवासी. तिला जर तिच्या आईकडे जायचं असेल म्हणजे माहेरी जायचं असेल तर ती काय करते हो? महिनाभर किंवा 15 दिवस आधी आपली बॅग भरायला सुरुवात करते. बरोबर ना? कपडे धुवायला गेली, पाणी भरायला गेली, तिच्या मैत्रिणी असतात त्यांना सांगत असते मी 15 दिवसाने माझ्या आईकडे जाणार आहे, मी माझ्या माहेरी जाणार आहे. तसंच आपण सुद्धा 15 दिवस आधी तयारी करतो. केली का तयारी मग तुम्ही? आणि आता आपण वारीमध्ये चालत आहोत. विठ्ठल मग आता आपली लेक माहेरी येणार आहे किंवा सासरवासी नाही ती माहेरी जाणार आहे. मग ती रिकामी हाताने जात नाही. मग ती काय नेते आईसाठी? आपली आई म्हातारी आहे. चणे वाटाणे खाल का? नाही खाऊ शकत का? तुझ्या तोंडात दात आहेस का? नाही. तरी देखील ती काय करते? ते घेऊन जाते. किंवा दुसरं अजून काही खाऊ असेल ते सुद्धा घेऊन जाते. कशासाठी? कोणासाठी? आपल्या आईला भेटत नाही का खायला? आपला भाऊ देत नाही का तिला? देतो ना. तरी देखील ती मुलगी आपल्या आईसाठी खाऊ घेऊन जाते. मग आता आपण आपल्या आईसाठी भेटायला जात आहोत. आपली आई कोण आहे? जगाची माऊली, जी जगाची आई ठरली. जगाची आई असे आपली पुरुष असून त्यांना आईची उपमा दिली, माऊलीची उपमा दिली. ही का उपमा दिली? वास्तविक काय? ते पुरुष आहेत ना. पुरुष आहेत. मग पुरुष असून देखील आईची उपमा का मिळाली? हा प्रश्न आपल्याला
कारण की ज्ञानेश्वर माऊली हे जगाची माऊली झाली. जगाची. श्रीमंत, गरीब, भिकारी, उच्च नीच भेदभाव केला का? त्यांनी भेदभाव केला नाही. सर्वांवर समान प्रेम केले. आपण करतो का सर्वांवर सेम प्रेम? कोण करतो? कोणी करत नाही. खरं आहे हे. कटू सत्य. बरोबर ना? विठ्ठल आता आपण जशी माहेरवासी आपल्या आईसाठी खाऊ घेते तसंच आपल्याला सुद्धा आपल्या आईसाठी खाऊ न्यायचंय. मग आता खाऊ कोणतं? माऊलींना खाऊ देऊन खाणार आहेत का? खाणार आहेत? खाणार आहेत. पण कोणतं खाणार आहेत? हरिनामाचा खाऊ खाणार आहेत. मग आपण वारीमध्ये चालत असतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला खाऊ घ्यायचे. खाऊ कुठे पण भेटत नाही. हा बाजारात भेटतो का? हरिनामाचा खाऊ बाजारात भेटतो का? भेटला असेल तर सांगा, मी पण घेऊन येईन. हरिनामाचा खाऊ कुठेच भेटत नाही. तो भेटतो फक्त आणि फक्त संतांच्या संगतीमुळे. संतांची संगत. मग आता संतांची संगत करायची कशी? संतांची संगत तर केली पाहिजे, पण कशी? मग त्यासाठी आपल्याला वारीला गेलं पाहिजे. आपल्याला भजन केलं पाहिजे. करतो का आपण रोज भजन? आता भजन म्हणजे काय? टाळ, वीणा, पकवाद हे सर्व घेणं म्हणजे भजन आहेच. पण अजून भजन म्हणजे आपण जी रोज माळ जपतो. आपण जी रोज माळ जपतो. आपण जे रोज भगवंताचे नामस्मरण करतो त्याला सुद्धा काय बोलतात? भजन. विठ्ठल. आता आपण माऊलीच्या भेटीसाठी जात आहोत. आई कशी असली पाहिजे? आई माझी मायेचा सावरा, तिला दिले जीवनाला पार. आई माझी मायेचा सावरा, तिला दिले जीवनाला पार. आई वडील माझे थोर, मला सांगत्याचे उपकार. जीवनाचा वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सावरा, तिला दिले जीवनाला पार. आई म्हणजे काय? आई म्हणजे मायेचा सागर आहे. माया, जेवढी आईमध्ये माया आहे ती माया कुणाच्यात नाही आहे. पण ती कुणाच्यात? कोण? पुरुष. पुरुष होते ना माऊली, पण त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं? आईची माया. विठ्ठल. ज्ञानदेव महाराजांचे म्हणजेच
दर्शन घेतल्यानंतर त्यांना विठ्ठल आणि मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्यांची विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवीचं तेव्हा तिथे विवाह झालं. पण विठ्ठलपंत विरक्त वृत्तीचे होते. त्यांना काय प्रपंचामध्ये मन लागत नव्हतं. त्यांना संसार करूशी वाटत नव्हतं. त्यांनी संन्यास घेतला. त्यांचा लग्न झालं असून सुद्धा त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांचे नाव चैतन्याश्रम झाले. श्रीपाद गुरु हे त्यांचे गुरु. आणि ते एकदा आळंदीला आले. त्यांची आणि रुक्मिणी देवीची भेट झाली. रुक्मिणी देवीने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांना चैतन्याचा विवाह झाल्याचं समजले. ते गेले काशीमध्ये. चैतन्या, तुझा विवाह झाला आहे, तू मला सांगितलंच नाही. तुला मी आत्ताच्या आता आज्ञा देत आहे, आज्ञा करत आहे की तू परत संसार कर. विठ्ठल तू परत संसार कर, प्रपंच कर. गुरूंची आज्ञा. विठ्ठलपंत आले, आळंदीमध्ये आले. त्यांनी रुक्मिणी देवीसोबत सुखाचा संसार केला आणि त्यांच्या पोटी 4 संतांनी जन्म घेतला. साक्षात देवाचा अवतार श्री निवृत्तीनाथ. शके 1195. श्री मुख संवत्सर माघ मध्य 1 सोमवार. दुसरे ज्ञानदेव. श्री ज्ञानदेव 1157. युवा संवत्सर कार्तिक वद्य 8 गुरुवार मध्यरात्र. तिसरे श्री सोपानदेव 1199. ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध 15 रविवार 1 प्रहरात्र. आणि चौथी छोटी चिमुकली मुक्ताबाई 1201. प्रमार्थी संवत्सर आश्विन शुद्ध 1 शुक्रवार मध्यात्न. अशी 4ही पोरांची जन्म झाली. ते सामान्य जन्म होतं का? कुणाचे अवतार होते ते? देवांचे अवतार. त्याने कोणाच्या पोटी जन्म घेतला? कोणाच्या पोटी जन्म घेतला? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी. विठ्ठलपंत काय होते? त्यांनी काय केलं होतं? संन्यास घेतला होता. संन्यास घेऊन पुन्हा प्रपंच केला. परंतु काही आळंदीमध्ये अशी माणसं होती ब्रह्मविद्यांसारखी. त्यांना हे पडलं नाही. अहो, देव जन्माला आले असून सुद्धा देव तरी देखील त्यांना भोग भोगावे लागले. ब्रह्मविद्यांना पडलं नाही आणि त्यांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित करण्याची आज्ञा केली. एके दिवशी रात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांनी त्रिवेणी संगमामध्ये आपला देह, आपल्या एवढ्या छोट्या पोरांना सोडून आपला देह त्रिवेणी संगमात अर्पण केला. विठ्ठल तरी देखील देह अर्पण करून देखील या 4 पोरांना उपनयन घेण्याची परवानगी दिली नाही. त्यांनी सांगितलं, पैठणमध्ये जा, पैठणवरून शुद्धीपत्र आणा. ही 4ही पोरं पायामध्ये चपला नाही, बिना चपल्याची ती चालत पैठणला गेले.
वेद बोलवले, रेड्यामुखी वेद बोलवले, तेव्हा त्यांना समजलं ही काय साधी सुधी पोरं. ऐसी पुत्र मुखी बोलवीन श्रुती, ऐसी पुत्र हो, रेड्यामुखी वेद बोलवले. त्यांना समजलं, पैठणकरांना समजलं की ही काय साधी सुधी पोरं नाही. त्यांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं आणि आशीर्वाद दिलं. तुम्ही अनन्य भावाने भगवंताची भक्ती करा. नंतर ते आळंदीला आले आणि विठ्ठल विठ्ठल आळंदीला आले ते. मग माऊलीने कमी भोग भोगलेत का? दुःख कमी भोगलेत का? आणि आपण एवढूस सुईच्या टोका एवढं, सुईच्या टोकावर एवढं आपल्याला दुःख येतं आणि आपण खचून जातो. आजकाल न्यूज सगळीकडे न्यूज एकच, अमक्या गावात अमक्या मुलाने आत्महत्या केली. आता या 2 महिन्यामध्येच एवढ्या बातम्या आल्यात. काय गरज आहे? अहो, नाही जगायचं का तुम्हाला? देह सहजासहजी मिळत नाही. देह मिळवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट आहेत. सहजासहजी आत्महत्या करण्यापेक्षा घर सोडून जा ना. घर सोडून जा, दुसऱ्या देशात जा, तिथं आपली नवीन ओळख करा. असं सुद्धा जगता येतं ना, असं सुद्धा जगता येतं. पण नाही, आम्हाला
आई आपल्या लेकासाठी काय करते हो? काय करते? लेकराच्या हितासाठी आई आपले चित्त लेकराचे हित लेकराचे हित आपली आई लेकराच्या हितासाठी ठल विठ्ठल नेहमी चिंतन करत असते. कसलं चिंतन करते? आज माझ्या बाळाने काही खाल्लं असेल का? काही पिलं असेल का? आपल्या बाळाचं ते नेहमी चिंतन करत असते. लहानसं लेकरू असं लेकरू, अहो 1 महिन्याचं लेकरू असतं. त्या आईला कसं समजतं माझ्या बाळाला भूक लागले? बाळाला भूक लागले कसं समजतं? कारण की ती आई मनाने त्याचा विचार करते, त्याला काय हवं नको ते बघते. विठ्ठल विठ्ठल आईचं कालीज असं एक चित्रपट होतं, जुनं, एकदम जुनं. आत्ताच्या पोरांना माहीत असेल की माहीत नाही, पण मी बघितलंय. ते आईचं कालीज चित्रपट असं आहे की आपल्या बायकोचे डोहाळे पुरवण्यासाठी त्या मुलाने आपल्या आईचं कालीज डोहाळे पुरवायचे बायकोचे. बायकोने सांगितले मला तुमच्या आईचं काळीज हवंय. अरे असं कसं? हे काय डोहाळे झाले का? असे डोहाळे लागतात का कुणाला? लागलेत अजूनपर्यंत नाही. पण त्या चित्रपटामध्ये असं आहे की तिने सांगितले तुमच्या आईचे कालीज मला हवंय, माझे ते डोहाळे आहेत. बायकोची आज्ञा, स्त्री हट्ट बाळ हट्ट सारखेच. बायकोने हट्ट केलं, तुम्ही कालीज आणून देताय का? नाहीतर मी चालली माहेरी. माहेरी नको नको, तू माहेरी जाऊ नकोस, मी देतो तुला. माझ्या आईचं कालीज मिळाल्यास मतलब ना. एक दिवस शेतावर जाताना कोयता घेतला सोबत, विळा, भाकरी घेतली, कांदा घेतला. पूर्वी टोपड्यामध्ये कांदा भाकर घेऊन जायचे शेतावर. तसंच घेतला, शेतावर गेला. मुलगा आणि आई गेले शेतावर. शेतावर गेल्या आणि विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले.
आणि सासू म्हणजे त्याची आई आपल्या सुनेचे एवढे कौतुक करत होती. कौतुक करत होती, सुनेचे कौतुक करतात ना आजकालच्या सासूबा. सुनेचे कौतुक करतात का? तशीच ती देखील करत होती. विठ्ठल विठ्ठल. तशीच ती देखील आपल्या सुनेचे कौतुक करायला लागली. आणि नंतर मुलगा म्हणाला, तुला तुझी सून इतकी प्रिय आहे, एवढी आवडते, तिच्यासाठी तू काय करशील? काय करशील? म्हटलं सांग, काय करू? आई, तुझ्या सुनेला डोहाळे लागले आणि तिने डोहाळे म्हणून तुझं काळीज मागितले. ओ, आईला धक्का बसला. माझी सून अशी कशी बोलू शकते? पण बोलली ना, नाही मी माझा काळीज देणार नाही. आईची हत्या कधी केली नाहीये कोणी. तू सुद्धा करू नकोस, नरकात जाशील. आईची हत्या करू नकोस, ती विनवणी करत होती, पोराच्या हातापाया पडत होती. तरी देखील पोराने ऐकलं नाही. घेतला विला आणि घातला छातीत वार. आणि आपल्या आईचं तिचं मृत्यू झालं आणि ते काळीज काढून घेतलं. काळीज नेलं घरी, बायकोजवळ ठेवलं. बायको चकित, हे असं कसं होऊ शकतं? नक्की हे काळीजच आहे का? तुम्ही तुमच्या आईला मारलं? अगं तूच सांगितलंस ना आईचं काळीज पाहिजे, म्हणून तर आणलंय. तुम्ही तुमच्या आईला मारू शकता, म्हणजे तुम्ही मला कधीही मारू शकताय. तिने तशीच बॅग उचलली आणि बाहेर गेली आणि बायकोला थांबवता थांबवता त्याला ठेच लागली. आई ग, असा जोरात आवाज दिला. आईला आवाज दिला, पण आई तिथे येऊ शकते का? नाही. पण तो काळीज होता, खाली तो काळीज पडला होता. त्या काळजातून आवाज आलं, बाळा बाळा तुला लागलं तर नाही ना? बाळा कुठे लागलंय तुला? बाळा बाळा नको रडूस, बाळा नको रडूस, असं त्या काळजातून आवाज आलं. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्तीवाणी. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्तीवाणी. आई कधीही स्वार्थासाठी प्रेम करत नाही. कोणती आई स्वार्थ आहे तिच्यामध्ये? असतं का स्वार्थ? तिला फक्त एवढंच माहीत असतं की माझ्या लेकराचं हित कशात होईल, तिचाच विचार करत असते. विठ्ठल जात जात कोणती जात आहे? जाती आहेत का कोणत्या? नाही. जात म्हणजे एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. कळवळा कोणाच्यात असतो? कळवळा कोणाच्यात असतो? कळवळा सर्वांच्यात असतो, पण पुरुषातला कळवळा दिसत नाही. पण आई मधला कळवळा लगेच दिसतो. अभंगाचं आई श्री कळवळाची कळवळाची जाते. आई
आपली आई 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये आपल्या उदरामध्ये ओझं असतं ते ओझं आहे तेवढं ओझं घेऊन ती घरातील सर्व कामं करते. कपडे धुते, भांडी घासते, पाणी भरते. तिला त्रास होत नसेल का हो? त्रास होत नसेल का? आपल्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्या बाळाला काय हवंय काय नकोय त्या आईला समजतं. ते बाळ जन्माला देखील आलं नसतं, त्याला पाहिलं देखील नसतं, परंतु ते बाळ काय म्हणत आहे ते तिला ऐकू येत असतं, तिला ते जाणवत असतं आणि त्यालाच काय म्हणतात डोहाळे. विठ्ठल 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 हा जो नाम आहे तो जेव्हा घेतला जातो तेव्हा सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे आणि मुखाने नाम घेतलं पाहिजे. विठ्ठल नऊ महिने 9 दिवस झाले. जेव्हा बाळ जन्माला येण्याची वेळ येते आपली करंगली तिला थोडस प्लेटने कापा, किती वेदना होतात. थोडस आपल्याला एवढूस जरी सुई तरी कुठली तरी वेदना होतात. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला नेतात आणि सांगितलं आता नॉर्मल होणार नाही, सिझरिंग करावी लागेल, इथं भर पोट फाडावं लागेल, काय करणार? ती आई सांगते काहीही करा, माझा जीव गेला तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण ह्या जगामध्ये माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे. आणि ते इथभरचं पोट आपल्या आईचं फाडलं जातं आणि आपल्याला ते बाहेर काढतात. विठ्ठल एवढ्या आईच्या वेदना कोणीही सहन करू शकत नाही. त्या वेदना फक्त आपल्या आईलाच माहीत असतात. बरोबर ना? संप्रदायानुसार आपण पूजा करूयात. विठ्ठल
तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचं चालू आहे तिकडे, इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात, का म्हणे माझे तुम्हा संतांवरही होते. मग तुकाराम महाराज कोण होते? प्रश्न आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, माझे तुम्हा संतांवरती ओझे आहे. वास्तविक ते सुद्धा विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, माझे तुमच्यावर ओझे. माझा ओझे कसले? ते सुद्धा संतच आहेत ना. संतच होते. संतांवर ओझं कसलं दिले? भगवंताने आपल्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी संतांवर ओझं दिलं आहे. मग आपण आपण सर्व संत आहोत. मग भक्ताचं ओझं आपल्याला पेललं पाहिजे. आता आपण माऊलीच्या दर्शनासाठी जातो, समाधी सोहळ्यासाठी जातो. पण समाधी सोहळ्याला आळंदीमध्ये आपल्या धर्मशाळेमध्ये समाधी सोहळ्यापर्यंत सर्वजण थांबतात का हो? समाधी सोहळा शेवटच्या दिवशी असतो. एकादशी झाली का दुसऱ्या दिवशी सर्वजण निघायची तयारी करतात. कसली घाई आहे? आपल्या आईच्या घरी, आपल्या आईच्या गावाला, आपल्या माहेरी आपल्याला फक्त 4 दिवस
दिवस राहायचे हो. फक्त 4 दिवस. आपण जातो का महिन्याने 8 दिवसांनी? फक्त वर्षातून एकदा आपण आपल्या आईच्या भेटीसाठी जातो आणि ते सुद्धा आईचं समाधी सोहळा न पाहता रिटर्न येतो. समाधी सोहळाच भेटला नाही, समाधी सोहळा भेटला पाहिजे. विठ्ठल आपल्याला ओढ लागलेली असते. ओढ कसली लागली पाहिजे हो? ओढ लागली पाहिजे नामस्मरणाची. अहो, नामामध्ये एवढी ताकद आहे, नामामध्ये एवढी ताकद आहे. वाल्मिकी ऋषी झाला आणि काय केलं? राम जन्माला देखील आलं नव्हतं. केलं रामायण रामाधी रामाधी वाल्मिकी ऋषीने राम जन्माला आला नव्हता तरी देखील रामायण लिहिलं आणि त्या रामायणात जसं लिहिलं होतं तसंच पुढे घडलं. आणि आज जी सेवा इथे प्राप्त झाली, तुम्ही सर्वच माझ्यापेक्षा थोर आहात, माझ्यापेक्षा थोर आहात. माझ्यासमोर गुरुवर्य आहेत. मी एक छोटा बालक आहे. माझं पामराशी काय थोरपणा. मी काय खूप मोठी कीर्तनकार नाही, माझे अजूनपर्यंत कीर्तन झाले नाही. आजची माझी दुसरी कीर्तनरूपी सेवा आहे. मी काय कोणी मोठी कीर्तनकार नाही. मी आताशी शिकत आहे आणि तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. मला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या आणि जे काही माझं चुकलं असेल ते माझं मला परत करा आणि जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्या. जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं असेल आणि जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. तुम्ही सर्वच माझे माय बाप आहात. तुमच्या समोरच मी मोठी झाले. विठ्ठल आणि जर माझं काही चुकलं असेल, कीर्तन झाल्यानंतर मला येऊन सांगा. तू अशी बोलायला पाहिजे, तू अशी बोलायला नको पाहिजे होतीस असं मला सांगा. माझी चूक मला दाखवली तर ते मला समजणार आहे आणि जर नाही दाखवली तर समजेल का हो? आत्ताच सांगितलं ना मी, आई माफ करते. सर्व गुन्हे माफ होतात ना आईकडे. अहो, जगामध्ये एकच न्यायालय आहे, एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते न्यायालय म्हणजे आपली आई असते. माझी तुम्ही आई आहात, माय बाप आहात. जर काही माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागते आणि झालेली सेवा आता विठ्ठल आता माऊलीचे भजन होईल आणि नंतर भैरवी होईल.
Thank